आज आपल्या विद्यामंदिर खेबवडे शाळेमध्ये की जी 1ली ते 5वीची शाळा आहे, या शाळेमध्ये आपण आठवडी बाजार आणि खाद्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावं, भविष्यात त्याला एक कुठलाही व्यवसाय करताना त्याला कुठल्याही गोष्टीची लाज वाटणार नाही, तर प्रत्येक गोष्टीचा अभिमानच वाटावा, तो आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपण हा बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी अनेक प्रकारचे भाजीपाला, वेगवेगळ्या प्रकारची खाद्य या ठिकाणी स्टॉल मांडलेले आहेत आणि ग्रामस्थ आणि पालक यांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळं हा बाजार आमचा अतिशय यशस्वी झालेला आहे। विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची जाण झालेली आहे। तर भविष्यात सुद्धा अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना आपल्या पायावर उभा करण्यासाठी जे उपक्रम आहेत, त्यासाठी ही शाळा सदैव प्रयत्नशील राहील। धन्यवाद। 26 जानेवारी परीक्षा आम्हाला वेळ एकदा हा दिवस राहिला आम्ही दिसणार नाही ना आता बाजारात दिसायसाठी यायचं असते। बिर्याणी, गुलाबजामुन आणि माझे नाव अधीरा अभिजित चौगले, शाळेचे नाव विद्यामंदिर खेबवडे। मी आज व्हेज बिर्याणी केली आहे आणि गुलाबजामुन आणि बिना औषधाच्या शेंगा, हे टोमॅटो, वांगी। माझे नाव युगा विकास चौगले। पाहून झाले आता माझ्या वाटणी तेवढं राहिले। बोल। माझे नाव युगा विकास चौगले। मी इडल्या आणल्या। चल हे घे, तुझं नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं, काय काय विकायला ते सांगायचं, तुला कसं वाटलं आजच्या दिवशी ते सांगायचं। एक मिनिट, हा बोल। 1 नंबर बाजार आहे विद्यामंदिर खेबवडे। हे जंगल, ह्यो पुडा, हे बिस्किट, हे चॉकलेट, हे जंगल कितीला 1 रुपये, बिस्किट पुडा कितीला 5 रुपये, चॉकलेट कितीला, केळी संपली, नारळ संपलं। शिवानी संदीप पाटील आहे। मी इयत्ता 2री मध्ये शिकत आहे। शाळेचे नाव विद्यामंदिर खेबवडे। माझे नाव संस्कृती संदीप पाटील आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर खेबवडे। मी इथे चिकन बिर्याणी घेऊन आले आहे। छान वाटलं। माझे नाव तनिष्क संतोष चौगले। माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर खेबवडे। मी आता 5वीत शिकते। मी आज पावभाजी आणलेली आहे। नमस्कार, माझे नाव यशोमुद्रा अमल चौगले। मी आता 5वी मध्ये शिकत आहे। मी आज स्टॉल वरती गुलाबजामुन, पॅटीस आणि सँडविच आणलेले आहे। मृणाल अक्षय मगदूम। मी आता 3री शिकतो। मी आज पदार्थ भडंग आणि आप्पे आणले आहेत। थँक्यू। नमस्कार, माझे नाव आहे। मी या स्टॉल वरती आप्पे व पौष्टिक मेथीचे पराठे आणलेले आहे, तर सर्वांनी नक्की या। धन्यवाद। माझे नाव स्वराज उदय चौगले। मी पाणीपुरी आणलेली। माझे नाव ऋषा रुताडे। मी पाणीपुरी आणली 2 रुपयात। स्वराज आनंद कोणते आहे। मी वडापाव आणि चहा आणला आहे। माझे नाव श्रावणी प्रवीण पांढरबळे आहे। मी आज आप्पे घेऊन आले आहे। शिवज्ञा विनायक पाटील। मी इयत्ता 3री मध्ये इयत्ता 3री।
मी इडली बनवली. माझं नाव अथर्व सुनील चौगले. मी 5 रुपयाला. ओके. माझे नाव शिवन्या. मी कोबी मंचुरी आणली आहे. गरम गरम गोबी मंचुरी खायला या असं म्हण. गरम कोबी मंचुरी खायला या. आणि भेट द्या. माझे नाव रेणू महेश चौगले. मी इयत्ता 2री मध्ये शिकते. आज आमचा आठवडे बाजार आहे. मी आठवडे बाजारासाठी पोहे आणले आहेत. माझे नाव देवराज राहुल जंगम आहे. मी आज विद्या मंदिर खेबोडे शाळेत 2री मध्ये शिकतो. गुलाबजामुन आणि सोनकढी काय विक्रीसाठी आलो आहे. माझे नाव कुणाल सुभाष पाटील. मी डोसा आणि आप्पे आणले आहेत. मला खूप छान वाटते म्हणजे खायला. रुद्र संदीप चौगले. मी आता 5वी शिकतो. माल काय काय लावला? भडंग 10 रुपये. इडली 10 रुपये. धन्यवाद. माझं नाव अर्पिता. मला खूप छान वाटते बाजारात येऊन. मी भेल तयार केल्या. किती रुपयाला भेल आहे तुमची? भेल 10 रुपयाला. बरं, ह्या आठवडी बाजाराविषयी तुम्हाला कसं काय वाटतं? खूप छान वाटतं. खूप मस्त वाटतं. सई शिवाजी पाटील. काय घेऊन आले स्वीकारला? मी काय काय आणले? मसाले दूध आणि काय? आणि मेथीची पेंडी कितीला? 10ला. चांगला व्यापार झाला का? झाला. विक्री चांगली झालाय? झाला. काय वाटतं एकंदरीत? चांगलं. विद्या मंदिर खेबवडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या शाळेच्या शिक्षकांनी, शाळा समितीच्या सर्व सदस्यांनी, त्यांच्या सर्व पुढाकाराने आज एक नवीन उपक्रम खेबवडे गावातल्या विद्या मंदिर शाळेच्या पटांगणामध्ये या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मुलांना व्यवहार ज्ञान समजावं, आई वडील कशा पद्धतीने संसारामध्ये पैसे देऊन आपला संसार खर्च करतात आणि त्या संसारात ज्या ज्या काही लागणाऱ्या मूलभूत गोष्टी आहेत किंवा गरजा आहेत त्यांचं त्यांना ज्ञान यावं, व्यवहारातली त्यांची बुद्धिमत्ता वाढावी. 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत, 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत त्यांना त्या नोटांच्या मधलं ज्ञान यायला पाहिजे. किंवा 10 रुपयाची नोट कशी आहे, 5 रुपयाचा बंदा कसा आहे, अशा पद्धतीचं ह्या बाजारपेठेतनं त्यांना व्यवहार ज्ञान भरपूर प्रमाणात येणार असल्यामुळं आणि एक नवीन उपक्रम साध्य केल्याबद्दल या शाळेचे अध्यक्ष, शाळा समितीचे विकास चौगले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या ठिकाणी मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि असंच नवीन उपक्रम या शाळेमध्ये त्यांनी राबवावेत आणि मुलांना चांगल्या पद्धतीचं ज्ञान देण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद. हा, तुम्ही काय काय खाल्लं आज आठवडी बाजार? कसा वाटला तुम्हाला? आम्ही मिसळ खाली काय पुन्हा ते काय कसली काय गुलाबजामुन खाल्लं. पुन्हा काय नाही पैसे. मुलांनी किंवा ह्या शाळेच्या सरांनी किंवा ह्या शालेय समितीने हा आठवडी बाजार आयोजित केलेला आहे. हा. त्या बाजाराविषयी आपल्याला काय वाटते? बाजाराविषयी बरं वाटायला तिथलं नियोजन कसं आहे? चांगलं आहे. शाळेविषयी आपलं काय मत आहे? काय शाळेमध्ये काय काय मत करायचं, चांगलं चाललं. आणि काय अपेक्षा शाळेच्या शिक्षकाकडून, समितीकडून? काय त्यांनी करायला पाहिजे. काय ते तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय केलं पाहिजे? आता केलेलं चांगलं वाटतं. चांगलं वाटतं ना? ठीक. हे हातात घ्या. नुसतं इथं ठेवा. हां, विद्या मंदिर खेबोडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या शाळेचे परवा 15 दिवस झालं गॅदरिंग, कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबरचं गॅदरिंग झालं.
लहान मुलांनी असं कुणीच कुठल्या शिक्षकानं शिकवलं नसेल असं शिकवलं. आणि कोल्हापूर जिल्ह्यात पहिला नंबर येईल कुठेही तुम्ही हे करा. त्याशिवाय इथं आठवडी बाजार बी फर्स्ट क्लास केला आहे. त्यात बरेच पदार्थ आहेत, चांगलं उत्तम पदार्थ आहेत. आणि शिक्षकसुद्धा व्यवस्थित स्टाफ चांगला आहे. शेंगाई तुझ्या शेंगाई मोठ्यात बोलायचं. हा मोठ्यात भाजी घ्या भाजी. थेट शेतकरीच्या पाण्यावरून शेतकरीच्या पाण्यावरून बिना केमिकलच्या भाजी घ्या भाजी. बरोबर आहे. थेट शेतकरीच्या पाण्यावरून बिना केमिकलची भाजी घ्या भाजी. मेथी किती रुपयाला? 5 रुपयाला. तू काय आणलीस? कोथिंबीर मोठ्यात हा. कोथिंबीर किती रुपयाला? 5 रुपये. तू काय आणलीस? भाजी किती रुपयाला? 10 आणि 5. भाजी खाऊन नाही करत ना आता. भाजी कशी आहे? 10 रुपयाला. तू काय आणलीस? पॉपकॉर्न किती रुपयाला? 5. तुझं काय आहे? पाणीपुरी 10. डबा इकडे घ्या. काय आणलीस? मसाले पापड आणि सुक्की बेल कशी नाही 5 रुपये. मसाले पापड आणि सुक्की बेल 10 रुपये. 10 रुपयाला. आईनं गोळा केली. अंदाज सांगायचं. काय आणलीस? पाणीपुरी किती रुपये? 10 रुपयाला 5. हा. केवढ्याला केवढ्याला? 5 रुपये. बोल के मेंदूवडा फास्ट म्हण. मेंदूवडा 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 किती रुपये? 5 ला 1. हा. हा. चक्की गुडदाणे. चक्की गुडदाणी. हा. ठीक आहे. तुझा आवाज 5 रुपयाला. हा 5 रुपयाला. एकदम या खरेदी करताना हा. जसं वहिनी मागच्या बाजूला उभा राहा. कितीला आहे? 5 ला 1. ठीक आहे. सगळे 20 रुपये किती होणार ते? सगळे ना मग? ठीक आहे. ठीक आहे. हा. मका चिवडा कसा? 5 ला 5 रुपये. टोपी काढ. टोपी दिसला नाही तू. हा. कसा आहे? 5. आणि काय आणलंयस? वडा पाव वडा किती रुपयाला? 12 रुपये. तर मोठ्यानं बोल. आणि मग पावीन दे. मोठ्यानं जरा बोल. आवाज आहे पाहिजे तिकडे. 5 रुपये. हा प्लेट दे. 5 तू रुपये. घालू द्या. तू घाल पाहिजे. किती रे? 5 रुपये. मग सुट्टे पैसे द्या की. वडा काय बस की नो नो मग ते काय कोणा द्या ओके. दुसरं काय तर घे जाय तुला. हे घे. काय खाणार आहेस? ते पण घे. घे ना काय. हा. मला काय आणलीस? आप्पे किती रुपयाला? 10. प्रतिक्रिया द्या तुमच्या हे बाबा मला बाजार कसा वाटला बोला, किंवा कसं वाटलं? काय हे घेतलं हा? तुमचे मत सांगा नुसतं. हा. हा बोला वहिनी. काय आठवडी बाजार आलाय का? काय खरेदी केलं काय? मुलांचं कसं वाटतंय? छान वाटतंय. बर बर.
आपलं काय या आठवडे बाजाराविषयी काय मत आहे? नियोजन कसं झालंय? खरेदी करताय का काय फक्त बघा लागलाय? चक्की गुडदाणे आहे बघा, चक्की गुडदाणे. बोला सांगा. जिलेबी जिलेबी कर जरा. जिलेबी आहे, जिलेबी कसे आहेत? 5 रुपये एक, 10 रुपये 2. तू काय आणलंयस? वडापाव आणि सांडगं. हा संपलं हे जोरात काम झालं तुमचं पण संपलं. तू काय आणलंस? मी भेल भेल कशी प्लेट? 10ला. हा माझा माल सगळा संपलाय मला असं सांगा का? मी तुझ्या येतो ना मग त्याच्याकडे येतो. वाडकरनं काय आणलं तर? मी संपला म्हणला होतो. हा तू काय आणलेलंस? मी चक्की गुडदाणे. तू कुठं आहे? संपली सगळी संपली. वय. 150 रुपये झाले. हा कसा वाटला बाजार तुला? मस्त मस्त. हा? हा. काय आणलेलंस? चिरमुऱ्याचं पाकिट आणि चॉकलेट. किती रुपयाला? चिरमुरा 5-5 रुपये. हा झालं विकलं सगळं? नाही अजून राहिले. आहेत ना. हा झालं संपलं म्हणते. एअरफोर्स काय आणलंय? त्याला हिंदी. असू दे की मग आम्हाला माहिती आहे की तू. तुम्हाला नाम क्या है? रुद्रदीप मनोज पाटील. कहाँ से हो? कहाँ से हो तुम? लेह ले ले लद्दाख. कितने कक्षा में पढ़ते हो? सेकंड. और अभी किस गांव में आए हो? हे बुडे क्या करने आए हो? बाजार घूमने? क्या खरीदी किया? रहने हाँ? रहने. ये हमारा स्कूल कैसा लगा? अच्छा है, ये मराठी स्कूल है ना? मराठी स्कूल है. कैसा है? अच्छा है. आप हिंदी में बात करते हो क्या? इधर सब मराठी में बात करते हैं. ये गांव का नाम क्या है? हे बुडे. किसका गांव है? आपका गांव है? आपका गांव? अच्छा ठीक मेरा गाव है बोलने का. हाँ? तुझं गाव आहे जा. माने साहेब काय? आपे. झालं काय आणले बाळ? मट्टा किती रुपयाला? दूध 4 वेळा प्यालोय बाई. ते आली काय किती सांग? हा? काय आणले जा? संपलं तुझं काय? माझं नाव अथर्व भिकाजी पाटील. हा हे बोले आवाज असा जोरात पाहिजे बघ. हा. काय नाव तुझं? राजलक्ष्मी रामदास शिंदे. काय आणलेलंस तू? आंबोळी संपल्या? याला विचार. संपल्या. किती रुपयाला प्लेट? 5 रुपयाला. तू काय आणलेलंस? हा? तू गुलाबजाम. हा? गुलाबजाम. झालं संपलं? हा. आहे ना? काय आणलं बाळ? खारट शेंगदाणा. संपलं? हाईत. आहेत ना? बोलणार आहे तुम्ही? काय मारलं तुम्हाला 2 मिनिटं प्रश्न पण आता यातला आम्हीच बोलतो. आज काय तर नवीन पहिल्यांदा विद्यामंदिर खेबोडीच्या इथे म्हणजे सुरू केलंय. आवडलं कारण की प्रमाणापेक्षा जास्त लोकांनी सहभाग दाखवला आहे. शक्यतो बघायला गेलं तर जे पालक आहेत ते किंवा ते सोडून ते बाकीचे इतरर्थ येणारे इकडे तिकडे रस्त्यावर आता सकाळपासून जे दिसत होते एक आणि एक पालक आत येऊन गेलेले आहेत. त्यामुळे चांगला उपक्रम केला आहे. मुलांना लहान मुलांना विक्रीचं ज्ञान म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी की देवाणघेवाण कशी चालते काय सगळं समजतंय. आणि यापुढे पण विद्यामंदिर खेबोडीने असंच काहीतरी नवीन नवीन उपक्रम राबवावेत ही सगळ्यांची इच्छा आहे. दादा पलीकडे उभा राहा. हा यांच्यात द्या. हे बोलायचं जरा बोलाय पाहिजे. बोलाय पाहिजे हो. आठवडी बाजारचं नियोजन कसं आहे? खरोखर अतिशय चांगलं उत्कृष्ट असं काम विद्यामंदिर खेबोडे यांच्या मार्फत झालेलं आहे. आणि खरोखर हे लहान मुलांना प्रोत्साहन द्यायचं काम खरोखर तुम्ही केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करून आभार मानतो.
आणि असे चांगल्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम असे आयोजित व्हावे ही एवढी तुमच्याकडे अपेक्षा मी करतो. धन्यवाद. मला काय नाही दादा तुम्ही प्रतिक्रिया द्या. एकदम मस्त वाटतं. काहीतरी वेगळं करावं असं हे याच्यातला हा प्रकार आहे. आणि असं मुलांसुद्धा याचं प्रोत्साहन मिळेल आणि असं वरचीवर आणि लोकांना सुद्धा ही जी आवड निर्माण झाली आहे आणि हे खरोखर प्रेक्षणीय बघण्यासारखं आहे. असं वरचीवर काहीतरी वेगळं काहीतरी करावं असं मला वाटतं. ठीक आहे. आणलेलंस तू मी संपला सगळा. कशी प्लेट डबा उचलवा. आणलेलंस तू खाऊ काय आणलेलं झालं की आमचं दोन तापाने खाऊ झालं सगळं. दोन राहिले आता मला काय आणलंय तू. हे सरळ पाय कर सांग काय आणलंयस. झाल्या सगळ्या संपल्या. तुम्ही काय बोलणार? देवांश कशी प्लेट. सांग की 10 रुपये हातात धरू सांग नुसतं. माझे नाव देवांश निरंजन चौगले. मी पाणीपुरी आणली मीने पाणीपुरी आणली. 10 रुपये प्लेट. बरं यांच्या बाईट घेऊया का बसलेल्या. सांगा तुम्हाला कसा वाटला पाहिजे. दुसरा विषय काय. शाळेमध्ये जे कार्यक्रम राबवला त्यासाठी पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे माझ्या मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि असंच पुढच्या वर्षीपर्यंत हा कार्यक्रम असं सुरू ठेवावा अशी सगळी मी म्हणजे सगळ्यांच्या समोर मी असं माझं मनोगत व्यक्त करते. धन्यवाद. ते काढू नको सांग ते एक. काय आणलंयस. व्हेज बिर्याणी संपली. संपला. कशी प्लेट. 20 रुपयाला फुल आणि 10 रुपयाला हाफ. पाणीपुरी कुठे दिसायला संपली का काय. संपली. काय आणलंय. रांगोळी. बेल बेल संपली काय. बेल आहे ना. काय घेऊन आलायस. थांबे घ्यायचं नाही. बेल बेल. तुम्ही काय आणलंय. पॅटीस. झालं. गुंडळून करा कडे. काय विक्री झाली. हा बोल की इकडे तोंड कर. विक्री काय झाली. फायदा भरपूर झाला का. किती रुपयाची विक्री झाली. आजच्या बाजाराविषयी कसं वाटलं. चांगलं वाटलं. शालेय समितीचं कसं व्यवस्थित आहे सगळं. शिक्षक वर्ग शालेय समिती वर्ग हा सगळे. ओके या मॅडम तुम्हाला काय वाटलं. कसं काय काय खरेदी केली. मी पोकळ्याची भाजी मेथीची भाजी 2 पराठा मी खाल्लेलं सँडविच भेळ घेतली विकत आणि आता ह्या स्टॉल वरती आलोय. खरेदी पैसे मागले का त्यांचा उधार घेतले जा. नाही दिलं मला दाम केलं तुम्ही. काय स्कॅनर होता रोग दिला काय स्कॅनर वापरला व्यापाऱ्यांनी. नाही अजून स्कॅनर नाही म्हणतात आमच्याकडे अजून अवेलेबल वेळ नाही. शालेय बाजाराविषयी तुम्हाला कसं काय वाटलं. चांगलं वाटलं. परत असा घ्यावा. परत असा आठवडी बाजार मुलांचा घ्यावा. शालेय समितीविषयी कसं वाटतं. चांगलं आहे. मी माझे नाव शिवेंद्र विशाल चौगले. मी गुळपोळी आणल्या. हंडी पापड खुरुगडी आणि भज्जी आणि चहा आणलाय. आजचे कार्यक्रम कसं वाटलं. छान. बरं विक्री करायचं जमलं. फायदा काय झाला का. झाला. शालेय मराठी शाळेविषयी कसा वाटतंय. बरं वाटतंय. वाटते. शिक्षक वरून व्यवस्थित आहे सगळे. आहेत. व्यापार करायची आवड निर्माण झाली. कळाला. तुम्ही रोख पैसे घेतले का. गुगल पे फोन पे घेतले. रोख.
ठीक आहे, धन्यवाद. इंदुबाई पाटील. हा कुठून आला? आम्ही साक्यात आलो. बरं. कसं काय इथं खेपड्याला आलता? पाहुण्यांच्या इथं आलो. पाहुण्याची. मग आता शाळेतला बाजार बघायला सगळं हा शाळेचा बाजार बघायला. बरं, कसं वाटलं मुलांनी भरलेला छान बाजार? छान वाटले. काय खरेदी केलं सगळं? अजून करायचं आहे. वेगवेगळे पदार्थ बघितले सगळे? बघितली. तिथलं नियोजन कसं वाटलं मुलांना? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं ना. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे जमल्यात. हा मुलांनी बेस्ट केलं, चांगलं केलं. बाजार फिरायला तसं बाजार मुलांचा. होय आला. छान वाटला. सगळं बाजार बघितला, बघितला. खरेदी केली. ठीक आहे. मुलांची आवड बघून तुम्हाला समाधान वाटलं ना? वाटलं. ठीक आहे. मनोज पाटील. नाही तुझं नाव मनोज पाटील. राहणार खेबोडे. तालुका मध्य कन्ना कोल्हापूर. आप कहाँ आए हो? बाजार में. बाजार काय करायला तू? काय करायला? चॉकलेट. बोल चांगलं काय सांग. आपका नाम क्या है? चॉकलेट खाया. हाँ, आपका नाम क्या है? मनोज. हाँ. मनोज पाटील. हाँ, बाजार घूमने आए थे. इधर देखो. मोडल सैल्यूट करता है क्या? सैल्यूट करता है? जैन करो. बोलू काय खरेदी केली मला बरं वाटलं. माईक खाली घे, सांगतो माईक खाली. मला खरेदी केली मला बरं वाटलं. आनंद वाटला. काय परतून काय आहे? शाळेत परतून आहे व्हय? होय काय आहे व्हय? होय मुलगी हा मुलगा ही नातू आहे. नाचतो आहे व्हय? हा. काय तिने स्टॉल लावलाय? काय आणलं इकायला? काय ते रस आणला. रस आणला. इकला का चांगला? विकला विक्री झाली? तुम्हाला कसं वाटलं याविषयी? बरं वाटलं. वाटलं ना? होय. आता तुमच्या वेळी काय होतं का शाळेत? नाही काय नव्हतं असं? नाही मग शिकलं असतं असं बरं वाटतं ना? होय म्हणजे मुलांनी शिकलं तरच प्रगती होती. होईच की मुलगी शिकली प्रगती प्रगती होती. झाली. हा. ठीक आहे. त्या बाजार मराठी शाळेच्या मुलांनी आयोजित केला होता आठवडे बाजार. तुम्ही आलात बाजारला, कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटलं. अगदी ओके झाले. काय खरेदी केली सगळं? खरेदी केली विकलं. मुलांचा उत्साह पाहून तुम्हाला कसं वाटलं? अगदी मजा वाटली. तुमच्या मुलाची काय मुलगी आहे, नात आहे, कोण आहे? नात आहे. मग काय विक्री झाली का? विक्री झाली की. त्यांना व्यवहार ज्ञान कळालं मग असं वाटतं तुम्हाला? हा कळालं. ठीक आहे, धन्यवाद. हा, या विद्यामंदिर खेबोडे संतोष साखरकर सर आल्यापासून आमच्या पोरांचं चांगलंच मार्गदर्शन